अजितदादांना बारामतीत शिंदे फडणवीसांची अडचण. दादांनी शिंदे फडणवीसांना सोडलं. बारामतीतले बॅनर होत आहेत व्हायरल. महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणूक प्रचाराने चांगलाच जोर धरलाय. अशातच सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची, ज्या ठिकाणी नणंद भाऊजाई अशी लढत होऊ घातलेली आहे. शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे आणि पवारांची सून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात आहेत. आता अजितदादांनी शिंदे फडणवीस यांना कसं सोडलं आणि का बरं सोडलं? शिंदे फडणवीस अजितदादांना अडचणीचे ठरत आहेत का? जाणून घेऊया. सुनेत्रा पवारांसाठी मोदींनी सभा घेतली, मात्र मागच्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलेलं बारामतीकरांना पचलेलं दिसत नाही आणि सोशल मीडियावर जवळपास 60% कमेंट या महायुतीच्या विरोधात आहे. यावरून हवा आघाडीच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते. 48 पैकी 4 जागा फक्त युतीच्या तर 44 जागा आघाडीच्या येतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. अर्थात तसं झालं तर महायुतीचा महाराष्ट्रात सुपडा साफ होतोय. हे पाहूनच दादांनी शिंदे व फडणवीस यांचा बॅनरवरचा फोटो हटवला का असा प्रश्न उपस्थित होतोय. मोदी फडणवीस यांना आता राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हणजेच अजितदादांनी सोडून दिलंय, कारण त्यांचे फोटो पाहून लोक शिव्या घालतात. भाजपची दादांना अडचण झाली म्हणून शेवटी बारामतीत असे मोदी, फडणवीस आणि शिंदे यांना वगळून बॅनर लावलेले आहेत. आता मोदी भक्त कुठं गेलेत? शिवाय घड्याळ न्याय प्रविष्ट असं खाली लिहिलेलं सुद्धा नाही. म्हणजे हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून व्हायरल करण्यात आली आहे. यावर आता तुम्हाला काय वाटतंय? खरंच अजितदादांना शिंदे फडणवीस अर्थात भाजपची व शिंदे शिवसेनेची अडचण होते का? आणि म्हणून दादांनी त्यांचे फोटो नसलेले बॅनर बारामतीत झळकवलेत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि बारामतीत कुणाचा विजय होतोय हे सुद्धा आवर्जून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.